महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील जे पर्यटक काश्मीरला त्या ठिकाणी गेले, जो भ्याड घृणात्मक निंदनीय असा हल्ला अतिरेकांनी केल्यानंतर स्वाभाविकता आपल्या लोकांची चिंता ही सरकारने केलीच पाहिजे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब थेट तिकडे पोहोचले। माननीय मंत्री गिरीश महाजनजी त्यांनी तिथे जाऊन जी काही कोऑर्डिनेशन मदत कार्य या सगळ्या व्यवस्था उभ्या करायच्या होत्या त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांनी काम केलं। त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांशी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सतत संपर्कात व्यवस्था पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे कामाला लागले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या सगळ्या ऑपरेशनमध्ये दुर्दैवी जे आपल्यातनं निघून गेले, एका अर्थाने बलिदानच त्यांनी दिलं, त्या येणाऱ्या पार्थिवाच्या बाबतीतलंही पूर्ण व्यवस्था केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून करत होती। देवेंद्रजी त्यावरही पूर्णपणे सेवा कार्य करत होते। आता महाराष्ट्र सरकारच्या वतीने 232च्या दरम्यान जे आपले प्रवासी आहेत, पर्यटक आहेत, त्यांना आपण विशेष विमानाने परत आणण्याची एक सुविधा सोय आणि सेवा त्या ठिकाणी केली। आता ते येत आहेत, त्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी घरपोच नीट गेले पाहिजेत या व्यवस्थांसाठी आपण सगळे त्या ठिकाणी आलेलो आहोत। सर्वच कॅबिनेट जे आहेत ते कामाला लागलेले आहेत, या सर्व गोष्टी कार्यरत आहेत, परंतु विरोधकांचं असं म्हणणं आहे की रस्सीखेच सुरू आहे युतीमध्येच। या प्रसंगावर सुद्धा राजकीय भाष्य करणं मला तरी आवडणार नाही, म्हणून मी ते करत नाही। जे लोक याच्यावर राजकीय भाष्य करतायत त्यांनी करू नये अशी विनंती आहे। राजकारण राजकीय भाष्य यावर करण्यासाठी अन्य खूप विषय आहेत। आपण या प्रसंगामध्ये महाराष्ट्रातील देशातील सर्व त्या कुटुंबांसोबत राहावं अशीच माझी अपेक्षा आहे। नाही, याची पूर्ण माहिती मला नाही, माहिती घेऊन सांगायला लागेल। पण केंद्र सरकारचा जो निर्देश आहे तो सगळ्यांना पाळावाच लागेल आणि एकही पाकिस्तानी नागरिक कुठलाही विजा घेऊन या ठिकाणी असेल तर त्याला भारत सोडावाच लागेल। मला वाटतं आज मी ज्या कामासाठी आलो आहे त्या सगळ्यामध्ये मीच राजकीय विधान करून या सगळ्या चर्चेंना बळ देणं मला संयुक्तिक वाटत नाही। बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत, ते बोलले त्यावर मी टिप्पणी करू शकत नाही। तुम्ही मुंबई अध्यक्ष म्हणून हा प्रश्न मनसेनं उद्या प्रतिपालिकेत आयोजन केलेलं आहे BMC मध्ये पालिका मुख्यालयात, कसं पाहताय? तुम्हालाही निमंत्रण दिलेलं आहे, सर्व पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे, कसं असेल उद्याचा प्रतिपालिका? तुमचं समर्थन आहे किंवा काय तुमचं म्हणणं आहे? आज मी या ठिकाणी राजकीय भाष्य करणार नाही आहे, पण त्या विषयामध्ये जे पत्र आलं होतं त्याला भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमच्या गटनेत्यांनी उत्तर दिलं आहे, एवढंच मी सांगेन। सर हिंदी में सर कल भी जो सैलानी यहाँ पे आए और आज भी आ रहे हैं, जो उसके बारे में जानकारी। जो हल्ला अतिरेकियों ने किया, टेररिस्टों ने किया और हमारे देश के नागरिक महाराष्ट्र के भी निवासी इसमें एक प्रकार से शहीद हुए हैं। उन परिवारों के साथ हम सब लोग हैं। ये भयंकर घटना के बाद जो वहाँ पर पर्यटक इस नाते गए थे वो सभी लोग जो वापस आना चाह रहे उनकी व्यवस्था के लिए हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी स्वयं कश्मीर गए थे। हमारे दूसरे मंत्री सम्मान्य गिरीश महाजन वहाँ पर मदद कार्य व्यवस्था कोऑर्डिनेशन का काम देख रहे हैं। हमारे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार
ये कश्मीर के, जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री जी के साथ कोऑर्डिनेशन इस व्यवस्था के लिए बना चुके हैं और इस सब काम के ऊपर सुचारू रूप से सेवा कार्य हो, ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ध्यान दे रहे हैं। आज विशेष फ्लाइट से 232 के करीब हमारे नागरिक यहाँ पर वापस आ रहे हैं। उनकी व्यवस्था सरकार सेवा इस नाते कर रही है, उनको रिसीव करके उनकी व्यवस्था आगे की बनी रहे, उसके लिए हम यहाँ पर आए हैं। सर, विपक्ष का आरोप है कि जो महागठबंधन की जो पार्टियां हैं वापस में श्रेय लेने के लिए यहाँ पे आ रही हैं। देखिए, इसके ऊपर राजनीतिक बात मैं करना नहीं चाह रहा हूँ। जो घटना है, जिस प्रकार का माहौल है, लोगों की जनभावना है, उसके बाद इसके ऊपर राजनीति करना ये कोई ठीक बात नहीं, ऐसा मैं मानता हूँ। और इसके लिए मैं उनको तो यही कहूँगा, बहुत सारे मुद्दे, बहुत सारे विषय जहाँ पर हम राजनीतिक बात कर सकते हैं, यहाँ पर इस विषय पर राजनीतिक बात न करें तो ठीक होगा।